सरकार म्हणून या प्रकरणामध्ये कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही। तसेच या प्रकरणाची पाळेमुळे शोधून काढण्याच्या दृष्टीने पोलिसांचा तपास वेगाने सुरू आहे। या घटनेच्या आडून बीड जिल्ह्यामध्ये अनेक जणांकडून वेगळ्या पद्धतीचे राजकारण केले जात असून मला मंत्रीपद मिळू नये, पालकमंत्रीपद मिळू नये यासाठी या घटनेचे दुर्दैवी राजकारण केले जाते व यातून माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रकार सातत्याने सुरू आहे। काही जणांचा दिवसच माझ्यावर टीका करण्यात जातो। या घटनेशी कसलाही संबंध नसताना त्यांच्याशी माझा संबंध जोडला जातो। या घटनेच्या आडून मला सामाजिक व राजकीय आयुष्यातून उठवण्याचा काही जणांचा डाव आहे। मात्र ही घटना दुर्दैवी असून त्यातील आरोपींना फाशी मिळावी व खरे सूत्रधार समोर यावेत ही माझी भूमिका आहे व ती पहिल्या दिवसापासून आहे, असं मुंडे त्यांच्यावर होणाऱ्या टीकांचं उत्तर देताना म्हणाले। आता धनंजय मुंडे असं म्हणतायत खरं, पण महाराष्ट्र सरकारचं यावर काय मत आहे किंवा विरोधकांच्या टीका टिप्पण्यांवरून महाराष्ट्र सरकार हे स्वतःला स्टेबल करण्यासाठी धनंजय मुंडेंचं मंत्रीपद खरंच काढून घेणार का आणि त्यांचं राजकीय अस्तित्व धोक्यात येणार का? कारण हा आरोप काही धनंजय मुंडेंवर पहिल्यांदाच झालेला नाही, याआधीही त्यांच्यावरती अनेक आरोप झालेत ज्याच्यामुळे त्यांचं राजकीय अस्तित्व धोक्यात आलंय। यंदा मात्र त्यांना महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्रीपद मिळालंय, पण पुढे काय? त्यांचं हे मंत्रीपद कायम राहणार का, ते राजकारणात टिकून राहणार का? चला सविस्तर पाहूया प्राईम संवादच्या आजच्या भागात। सर्वांना नमस्कार, मी कौंतेय स्वागत करतो आपणा सर्वांचं प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवर। अमोल मिटकरी यांची सोशल मीडिया पोस्ट व्हायरल होताना दिसतीये। त्यात मिटकरी यांनी म्हटलंय, केवळ पंकजाताई व धनंजय मुंडे दोघे बहीण भाऊ एकत्र आल्याने महायुतीचे विरोधातील आमदार एकत्र येऊन आमदार सुरेश धस यांच्या माध्यमातून जाणीवपूर्वक धनंजय मुंडे यांच्या राजकीय कारकिर्दीला संपवण्याचा पद्धतशीर काम करत आहेत। त्यासाठी एक सामाजिक कार्यकर्त्या कामाला लावले आहेत। आता असं खरंच होतंय का? बीडमध्ये मस्ताजोग गावातील सरपंचाच्या हत्येने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असताना धनंजय मुंडे यांच्यावर विधानसभा निवडणुकीआधी करुणा शर्मा यांनी केलेले आरोप सध्या चांगले चर्चेत आहेत। बीडमधील वाल्मिकी कराड आणि धनंजय मुंडे यांचा संबंध आहे, पण त्याचबरोबर या आरोपांनी सुद्धा धनंजय मुंडे यांची राजकीय कारकीर्द धोक्यात आली असल्याचं पाहायला मिळतंय। आता काय आहे त्यांची कारण आणि खरंच धनंजय मुंडे राजकीय अस्तित्व धोक्यात येईल का? त्याला सविस्तर पाहूया। महाराष्ट्रातील अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते धनंजय मुंडे यांना अनेक वादांचा सामना करावा लागतोय, ज्यामुळे त्यांच्या राजकीय कारकिर्दीला धोका निर्माण झालाय। कोणकोणते आहेत ते वाद? तर सगळ्यात आधी सरपंच संतोष देशमुख हत्याकांड, या हत्येत वाल्मिकी कराड यांचा संबंध असल्याचे बोलले जाते आणि आता वाल्मिकी कराड हे धनंजय मुंडे यांचे जवळचे आहेत, त्यामुळेच अप्रत्यक्षरित्या ही हत्या धनंजय मुंडे यांच्या सांगण्यावरून झाली आहे का की वाल्मिकी कराड यामध्ये स्वतंत्र दोषी आहे, असा प्रश्न व्यवस्थेसमोर उभा राहिलाय। वाल्मिकी कराड आणि धनंजय मुंडे यांच्या निकटच्या संबंधामुळे धनंजय मुंडे यांचे मंत्रीपदच धोक्यात आल्याचं पाहायला मिळतंय। बरं, आता हा एकच आरोप त्यांच्यावर आहे का? तर नाही। जानेवारी 2021 मध्ये रेणू शर्मा नावाच्या एका महिलेने मुंडेंवर बलात्काराचा आरोप केला आणि आरोप केला की या घटनांची सुरुवात 2006 मध्ये झाली होती। मुंडे यांनी या दाव्यांचं रेणू शर्मा यांची बहीण करुणा शर्मा यांच्याशी त्यांचे संबंधीने संबंध होते, जिच्यापासून त्यांना 2 मुले आहेत, असं सांगून खंडन केलं होतं। हा ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न आहे असंही त्यांना या आरोपांबद्दल सांगितलं। त्यानंतर बलात्काराची तक्रार मागे घेण्यात आली होती। एप्रिल 2022 मध्ये मुंडेंच्या माजी साथीदाराच्या बहिणीला त्यांच्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती। या घटनेमुळे मुंडे यांच्या वैयक्तिक आणि राजकीय जीवनावर अधिक पडसाद उमटले होते आणि त्यांच्या संघटना आणि निर्णयांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते। आता संतोष देशमुख यांच्या हत्याकांडा संदर्भात बोलायचं झालं तर देशमुख यांच्या हत्येमागचा कथित सूत्रधार वाल्मिकी कराड हा मुंडेंचा जवळचा सहकारी असल्याचं सांगण्यात येतंय। या घटनेला वेळ उलटून गेली तरी कराड मोकाटच आहेत, त्यामुळे लोकांच्या मनात राग निर्माण झालाय आणि मुंडे वाल्मिकी कराडांचे ढाल होत असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येतोय। यामुळेच मुंडे हे त्यांचं राजकीय अस्तित्व गमावून बसू शकतात। आता हे कसं शक्य आहे? तर तडक कारवाई होऊन वाल्मिकी कराड आणि त्यांचे साथीदार पकडले गेले नाहीत तर विरोधकाच्या सांगण्यावरून तसेच बीड मधील मस्साजोग आणि संपूर्ण जिल्ह्याच्या सांगण्यावरून मुंडे यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी होऊ शकते। अर्थात महाराष्ट्र सरकारला जर महाराष्ट्रात स्टेबल व्हायचं असेल तर सत्तेसाठी आणि स्टेबिलिटीसाठी तसंच महाराष्ट्राचा वेळ वाया जाऊ नये म्हणून ते मुंडेंना मंत्रिपदावरून खाली उतरवू शकतात। यामुळेच
मुंडेंचं राजकीय अस्तित्व धोक्यात येण्याची चान्स सगळ्यात जास्त आहे। स्थानिक आणि देशमुख समर्थकांसह हजारो आंदोलकांनी न्यायाची मागणी करत आरोपींना तडकाफडकी शिक्षा देण्याची मागणी केली आहे। बीड जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलने होऊन लोकांचा राग आणखी वाढतोय। मुंडे या वादापासून स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न करत असताना त्यात ते अनसक्सेसफुल झालेत। त्यामुळे आता त्यांच्यावर सर्वत्र टीकेचा जोर उठले। राष्ट्रवादीचे अनुभवी नेते या नात्याने मुंडे यांनी परळी आणि परिसरात मजबूत मतदार बांधलाय। मात्र या घटनेमुळे त्यांची सचोटी आणि नेतृत्वावर शंका निर्माण झाली आहे। बीड जिल्ह्याचे धनंजय मुंडे आधी पालकमंत्री राहिलेत, पण ते पालकमंत्री असताना सुद्धा बीड मध्ये गुन्हेगारी ही आटोक्यात आलेली पाहायला मिळाली नाही। उलट ती गेल्या काही वर्षात सातत्याने वाढताना दिसली आहे। यामुळे मुंडे नक्की करतायत काय? पालकमंत्री म्हणून बीड जिल्ह्यावर त्यांचा कंट्रोल आहे की नाही अशी शंका आता निर्माण व्हायला लागली आहे। आणि याचमुळे मंत्रीपद राहिलं दूरच, पण मंत्रीपद मिळाल्यानंतर ते बीड जिल्ह्याचे पालकमंत्री तरी होतील की नाही हाच प्रश्न आता निर्माण झालाय। जर ते न्याय सुनिश्चित करण्यास कन्फ्यूज किंवा असमर्थ समजले गेले तर त्यांचा बीड मधील राजकीय प्रभाव लक्षणीयरित्या कमी होऊ शकतोय। विरोधी पक्षनेते आणि सार्वजनिक गटांनी मुक्त आणि निष्पक्ष चौकशी करण्यासाठी मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची मागणी केली आहे। अशा आरोपांदरम्यान मंत्रिमंडळात त्यांची सतत उपस्थिती सरकारची विश्वासार्हता कमकुवत करू शकते आणि आणखी टीकेला आमंत्रित करू शकते। या घटनेला प्रादेशिक आणि राष्ट्रीय माध्यमांच्या मोठ्या प्रमाणावर कव्हर केलं गेलंय आणि तपासाबाबत सतत अपडेट्स दिले जातात। ज्यामुळे मुंडे जबाबदारीतून सुटू शकत नाहीत याची खात्री करून हे प्रकरण सार्वजनिक फोकस मध्ये ठेवले गेलंय। मनोज जरांगे यांसारख्या आंदोलकांनी कोणाचा बाप जरी आला तरी ही हत्या हा गुन्हा कोणालाही दाबू देणार नाही असे डायरेक्ट चॅलेंजेस दिल्यामुळे जोपर्यंत या घटनेची आरोपी पकडले जात नाहीत तोपर्यंत धनंजय मुंडेंवर टांगती तलवार राहणार असल्याचं यातून दिसून येत आहे। पुढच्या तपासात मुंडे यांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे गुन्ह्यांशी संबंध जोडणारा पुरावा समोर आला तर त्यामुळे चौकशी किंवा गुन्ह्यांच्या आरोपांसह कायदेशीर परिणाम होऊ शकतात। यामुळे मुंडे यांनी राजकीय धोका निर्माण झालाय। आता या संपूर्ण घटना मुंडेंचे राजकीय अस्तित्व संपवायला कशी कारणीभूत ठरतायत? तर मुंडे यांचा परळी हा मतदारसंघ त्यांचा बालेकिल्ला राहिलाय, तरीही अशा घटनांमुळे त्यांचा मतदार आधार कमी होऊ शकते। विशेषतः देशमुखांना न्याय मिळण्यास उशीर झाल्यास परळी विधानसभा मतदारसंघात बीड जिल्ह्यातील लोकांचा मुंडेंना असलेला उरला सुरला पाठिंबा सुद्धा शून्य होऊ शकतोय। बीड आणि संपूर्ण महाराष्ट्रात त्यांच्या राजकीय विरोधकांसाठी हा मुद्दा रॅलिंग पॉइंट म्हणू शकतोय। यामुळे मुंडेंचं पॉलिटिकल करिअर सुद्धा सध्या पणाला लागलंय। आता याबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास प्राईम संवाद YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।